नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धुळे जिल्हा या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न विचारले होते ते आपण इथे पाहणार आहोत. इथे माझ्या मागे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 दिसतोय. सुरुवात करूया. नाफीज विचारले NAFIS याचं कार्यप्रणाली म्हणजेच खालीलप्रमाणे कोणतं? तर याचं कोणतं आहे बरं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफाईड सिस्टीम. हा एक डेटाबेस आहे आणि फिंगरप्रिंट्स आहेत जे गुन्हेगार असतात त्या गुन्हेगारांचं फिंगरप्रिंट्स घेऊन त्याचा डेटाबेस केला जातो. याला 10 आकडी क्रमांक असतो आणि हा डेटाबेस पूर्ण भारतात वापरला जातो. म्हणजे जिथे जिथे गुन्हे होतात त्या त्या ठिकाणी हे फिंगरप्रिंट्स बघितले जातात आणि संबंधित गुन्हेगाराने जर का त्या ठिकाणी गुन्हा केला असेल आणि ते फिंगरप्रिंट्स सापडले तर तो गुन्हेगार आहे असं सिद्ध केलं जातं. त्यामुळे हा एक डेटाबेस आहे आणि याचं पूर्ण स्वरूप काय? नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफाईड सिस्टीम. आलं का लक्षात? आणि 10 आकडी याला नंबर दिला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2, धुळे जिल्ह्यातील कारागृहामध्ये खालीलपैकी कोणाचे वास्तव्य होते? तर यापैकी कोणाचं होतं? साने गुरुजी. आणि साने गुरुजींचा हा पहिलाच कारावास होता, हे लक्षात ठेवा. काय बरं? साने गुरुजी यांचा हा पहिला काय होता? कारावास होता धुळे जिल्ह्यामध्ये, हे लक्षात ठेवा. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे. महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला माहितीच आहेत, बरोबर की नाही? यांनी काय केलं होतं? सत्यशोधक समाज है ना, पंडिता रमाबाई शारदाश्रम आणि आगरकर काय बरं? सुधारक, बरोबर की नाही? चला प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी व कोठे झाला? तर उत्तर काय? 3 एप्रिल 1680 ला रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा काय झाला? मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी हा कुठे झाला बरं? रायगड किल्ल्यावर झाला, बरोबर की नाही? इथे 19 फेब्रुवारी दिसतंय, पण 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, बरोबर की नाही? आणि 6 जून 1674 रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, बरोबर की नाही? इथे 1660 लिहिले, पण 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर आणि रायगडावर 1680 ला काय झालेलं आहे? 3 एप्रिलला त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि आता 44वा आपलं युनेस्कोची जी वारसा स्थळांची यादी आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 गड किल्ले हे त्यात आहेत, हे लक्षात ठेवा, है ना? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, पोलीस हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर यामध्ये कोणत्या सूचीमध्ये? तर राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. पोलीस हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर राज्य सूचीमध्ये. हा बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी हा सातत्याने विचारला जाण्याचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते? स्वतंत्र भारताचे पहिले विचारले कायदा. सध्याचे असते तर अर्जुनराम मेघवाल, है ना? BN राव काय होते? आपल्या संविधान सभेचे सल्लागार होते, बरोबर नाही? ज्यावेळेला घटना घडत होती, घटनेबद्दलचे जी सल्ला देण्याचं काम होतं ते BR राव यांचं होतं, है ना? सरदार पटेल काय होते? अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क याचे समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1947 ते किती होते? मला वाटतं 1952 का 54 पर्यंत ते होते. 52 पर्यंत. 1947 ते 1952 पर्यंत काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा व न्याय मंत्री होते. पहिले कायदा व न्याय मंत्री, एवढं लक्षात ठेवा. ओके. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न असा आला तर पहिले कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ठीक आहे. चला पुढे. महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? आत्ताच आपण मगाशी बघितलं, सत्यशोधक समाज. कधी केलं होतं याची स्थापना? तर 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873 ला काय केलंय? पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा फुले. 7वा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित नव्हते म्हटलेलं आहे?
तर महाराष्ट्र क्रांती मंडळ याच्याशी संबंधित नव्हते. मित्रमेळा तुम्हालाच माहितीच आहे, बरोबर की नाही? तर 18व्या शतकाच्या शेवटी आणि 1904 मध्ये अभिनव भारत म्हणजे मित्रमेळाव्याचंच रूपांतर अभिनव भारत यामध्ये झालं, है ना? आणि हिंदू महासभामध्ये पण ते काय होते, सहभागी होते, पण त्यांचा संबंध महाराष्ट्र क्रांती मंडळाशी नव्हता. बरोबर आहे? प्रश्न क्रमांक 8, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना पंचायत राजमध्ये आरक्षण देणे अनिवार्य आहे? तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार. आता संविधानामध्ये याची किती आहे? 33% आहे, बरोबर की नाही? पण महाराष्ट्र राज्य जे आहे याने काय केलेलं आहे, महिलांना किती दिलेलं आहे? तर 50% आरक्षण. किती? महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे, बरोबर की नाही? आता ही घटना दुरुस्ती जी होती ही 1992 ला झाली होती ना. 73वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1992 ला झाली होती. त्यावेळेला कोण होते? तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव होते, हे लक्षात ठेवा. 100वी घटना दुरुस्ती जी आहे ही बांगलादेशची जी सीमा आहे त्याच्या बाबत आहे, बरोबर की नाही? म्हणजे बऱ्याच वेळेला विचारलं जातं महाराष्ट्रात किती दिलेली आहे? 50%, लक्षात ठेवा. 9वा प्रश्न, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुनीता पुनिया हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हॉकी. कशाशी आहेत? हॉकी याच्याशी संबंधित आहेत. सविता पुनिया जर बघितलं तर यांना 2018 ला अर्जुन पुरस्कार मिळालाय. काय मिळालाय? अर्जुन पुरस्कार जो आहे हा पुरस्कार मिळाला 2018 ला. आलं का लक्षात? आणि 2026 ला म्हणजे आत्ताच या वर्षी जानेवारीमध्ये 2026 ला त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर काय बरं, तर 2025 चा हॉकी इंडियाचा 2025 चा हॉकी इंडिया, आलं का लक्षात? या हॉकी इंडिया सर्वोत्कृष्ट गोलकीपर काय मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट गोल कीपर याचा पुरस्कार काय मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट गोलकीपर याचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू, वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे? एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 2018 ला अर्जुन पुरस्कार, 2026 ला पद्मश्री, 2025 ला हॉकी इंडियाचा सर्वोत्कृष्ट गोलकीपर आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू सविता पुनिया. ठीक आहे? चला, 10वा प्रश्न, नुकतेच प्रकाशित झालेलं व्हेन इट ऑल बिगेन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राकेश मारिया. राकेश मारिया कोण होते? मुंबई पोलीस, है ना? याचे कोण होते? पोलीस आयुक्त होते मुंबई, है ना? राकेश मारिया मुंबईचे 38वे, काय बरं? मुंबईचे 38वे पोलीस आयुक्त कोण होते? राकेश मारिया. आलं का लक्षात? 2014 ते 2015 या काळामध्ये होते. 2014 ते 2015 या काळात मुंबईचे 38वे पोलीस आयुक्त. आता सध्याचे कोण आहेत? देवेन भारती आहेत, बरोबर की नाही? 11वा प्रश्न, न्यूयॉर्क शहराचे मेयर पदासाठी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तो जोरान ममदानी. जोरान ममदानी जे आहेत हे काय आहेत बरं? न्यूयॉर्क शहराचे मेयर पदासाठी यांची निवड झालेली आहे. आलं का लक्षात? हे भारतीय वंशाचे आहेत आणि काय झाले? आता न्यूयॉर्क शहराचे मेयर पदासाठी यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे? पुढचा प्रश्न, हिंद की चादर हा कार्यक्रम कोणाच्या स्मरणार्थ नुकताच पार पडला? गुरु तेग बहादूर, गुरु नानक, गुरु अर्जुन सिंग, गुरु गोविंद सिंग. तर गुरु तेग बहादूर. हिंद की चादर हा कार्यक्रम कोणाच्या स्मरणार्थ? तर कोणाच्या स्मरणार्थ झालेला आहे? गुरु तेग बहादूर. आता काश्मीरी पंडितांचं म्हणजेच काश्मीरी पंडित जे आहेत
या काश्मीरी पंडितांचं रक्षण करण्यासाठी यांनी काय केलं, बलिदान दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, काश्मीर पंडित यांचं धार्मिक स्वातंत्र्य वाचवण्यासाठी काय केलं यांनी, बलिदान दिले आहे. आणि काय केलं यांनी, औरंगजेबाविरुद्ध 1675 मध्ये 1675 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्या विरुद्ध ते लढले आणि बलिदान दिलेलं आहे. हिंद की चादर. चला 14वा प्रश्न, ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सहभागी नाही म्हणतात. बघा, भारत आहे, इराण आहे, चीन आहे, इंग्लंड नाहीये. बरोबर की नाही. आता ब्रिक्स ही संघटना मुळातच याची संकल्पना कोण होती, जिम ओ नील. बरोबर की नाही. 2010 मध्ये आता ब्रिक्स मध्ये काय येतं, हा येतो ब्राझील. बरोबर की नाही, ब्राझील. त्याच्यानंतर काय येतं, आर म्हणजे रशिया. बरोबर की नाही. त्यानंतर आय म्हणजे काय आहे, भारत. बरोबर की नाही, इंडिया. सी म्हणजे चीन, चायना. आणि एस म्हणजे काय, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका 2010 मध्ये झालंय. बरोबर की नाही. आता ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका हे पहिले मूळ आहेत. आता याच्यामध्ये काय झालं, इराण झालं, इथिओपिया झालं, सौदी अरेबिया झालं. बरोबर की नाही. सौदी अरेबिया त्यातनं बाहेर पडला. UAE झालं. बरोबर की नाही. आणि इजिप्त पण झालंय. आणि आता कोण झालेले आहेत, इंडोनेशिया. एकूण 10 झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. म्हणजे आता याच्यामध्ये आणखीन किती जणांची भर पडलेली आहे, इराण आहे, त्यानंतर इथिओपिया, त्यानंतर UAE आणि इजिप्त, त्यानंतर आता काय झालेलं आहे, 10वा इंडोनेशिया. काय झालेलं आहे, इंडोनेशिया. आलं का लक्षात. असे जवळपास काय झालेले आहेत सदस्य देश याच्यामध्ये. 10वा हा कोण झालेला आहे, इंडोनेशिया. त्यामुळे इंग्लंड हे आपलं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन मुस्कान हे कशा संदर्भात आहे, हरवलेली मुलं यांच्या संदर्भातलं ऑपरेशन मुस्कान आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की ऑपरेशन मुस्कान हे कशाच्या संदर्भातलं आहे, तर हरवलेली मुलं, हे लक्षात ठेवा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना नुकताच द अवॉर्ड ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला आहे, तर कुवेतने दिलेला आहे. कोणी दिलंय, कुवेतने दिलंय. डिसेंबर 2024 ला दिलेला आहे त्यांना. कधी दिलेला आहे, कुवेत देशाने डिसेंबर 2024 ला हा पुरस्कार दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. या पुरस्काराची स्थापना कधी झाली, 1974. या पुरस्काराची स्थापना जी आहे ही काय झालेली आहे, 1974 ला, हे लक्षात ठेवा. कुवेतने दिलेलं आहे यांना. त्यानंतर भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणते कलम नव्याने अंतर्भूत केलेले आहे, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, जमावाने केलेली हत्या, मॉब लँचिंग, ही काय आहे, नव्याने अंतर्भूत केलेली. हे न्याय संहिता कधीपासून लागू झाली, 1 जुलै 2024 यापासून लागू झालेली आहे. आणि जमावाने केलेलं हत्या ही काय आहे, यामध्ये केलेली नवे कलम आहे. खालीलपैकी कोणाच्या जयंती निमित्त टपाल विभागाने 5 रुपयाचे टपाल तिकीट 9 जुलै 2025 मध्ये काय केले, जारी केले. डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी, आलं का लक्षात, यांच्या स्मरणार्थ केलेले आहेत. आता याच्यामध्ये काय, श्याम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक माहिती आहे ना, राष्ट्रीय स्वयंसेवक, बरोबर आहे. यांच्या संघाच्या मदतीने
त्यांनी काय केलेलं आहे, 1951 मध्ये काय केलेलं आहे, भारतीय जनसंघाची स्थापना केली. काय केली आहे, भारतीय जनसंघ. आणि तो आता नंतर काय झालेला आहे, भारतीय जनता पार्टी. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने त्यांनी 1951 भारतीय जनसंघ याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. ऑस्कर पुरस्कार अकॅडमी अवॉर्ड्स या स्पर्धेत या वर्षी भारतातर्फे या चित्रपटाने भाग घेतला होता. होमबाउंड. होमबाउंड हे काय होतं, तर या वर्षी ऑस्कर मध्ये गेलेला, बरोबर की नाही. आता ऑस्कर जो झालेला आहे याच्यामध्ये कोणता झालाय, द वन बॅटल आफ्टर अनदर है ना, हा 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळा साजरा झाला. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर, त्याच्या 97वा कुठला होता, अनोरा. 96वा कुठला होता, ओपनहायमर है ना. तर भारतातर्फे ह्या वर्षी कोणता गेला होता, होमबाउंड. त्याच्या आदल्या वर्षी कुठला गेला होता, लापता लेडीज है ना. 20वा प्रश्न, केंद्र शासनाने मादक पदार्थ नियंत्रण करण्याकरिता 2024 मध्ये कोणते मदत पोर्टल सुरू केलेलं आहे, मानस. कोणतं केलेलं आहे, मानस. आलं का लक्षात. आता याच्यामध्ये 1933 हा मदत क्रमांक आहे. काय बरं, मदत क्रमांक आहे. यावर संपर्क साधून मादक पदार्थासंबंधित तुम्ही माहिती देऊ शकता किंवा मदत मागू शकता. हा, तर मानस हे काय पोर्टल आहे, त्यासाठी केलेलं. आणि नुकतेच निधन पावलेले महाराष्ट्र भूषण श्री राम सुतार यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे, पुतळे शिल्प. तुम्हाला माहितीच आहे राम सुतार यांना काय मिळालेलं आहे, हा महाराष्ट्र भूषण, बरोबर की नाही. कधी बरं, 2024चा. धुळ्याचाच जन्म आहे त्यांचा, पण नोएडामध्ये काय झालं, त्यांचा मृत्यू झाला. आणि वयाच्या 100व्या वर्षी महाराष्ट्र भूषण हा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांना 2016ला पद्मभूषण मिळालेलं आहे. काय बरं, 2016ला काय मिळालेला आहे, पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि पद्मश्री 1999. काय बरं, पद्मश्री जो आहे हा कधी मिळाला, 1999ला. ठीक आहे, ते गोष्ट लक्षात ठेवा. चला, असे प्रश्न होते. जवळपास 21 प्रश्न आपल्याला विचारले गेलेले होते. त्या 21 प्रश्नांचं आपण उत्तर दिलेले आहेत. पुढच्या विश्लेषणामध्ये पुन्हा तुमची भेट होईल. जय हिंद.